अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान एक राणा भाऊजी अहो जरा एक अर्जंट काम आहे. बोला की. अहो इलेक्शन साठी जरा साड्या खरेदी करायच्या होत्या, तर तुम्ही जरा पटकन जाऊन झटकन साड्यांचं रेट काढून आणा की. ठीक आहे जातो, पण त्याआधी अंजली बाई स्नेहाना लाडूला शाळेजवळ सोडतो. अहो शाळा गावातल्या गावात आहे राणा भाऊजी, जात्याल की चालत दररोज तर जात्यात. हा पण अंजली बाईसनी जरा उशीर झालाय. अहो राणा भाऊजी त्यांच्यापेक्षा ज्यादा उशीर झालाय आम्हाला. हे बघा अख्खं गाव जाऊबाईंच्या मागं उभंय, पण तुमच्याशिवाय आमच्या सपोर्टला कोण आहे बरं दुसरं. हे बघा इलेक्शन मध्ये तुम्ही आमच्या बाजूने हे जरा ध्यानात असू द्या बरं. नाही वहिनी, मी तुमच्या बाजूनच आहे, पण कसं आहे त्याबरोबर घरची बी जिम्मेदारी पार पडायला पाहिजे का नको. आम्ही कुठं नाही म्हणतोय, पण हा जाऊबाईसनी शाळेला सोडण्याची जबाबदारी ही घराची जबाबदारी नाही. म्हणजे बघा जाऊबाईसनी एवढं घाईघाईनं शाळेकडे पोहोचायचंय त्याचं कारण म्हणजे त्यांची ती सायकल रॅली. आता ह्यो झाला राजकारणाचा भाग, व्हय का नाही. होय, आम्ही तुम्हाला साड्यांचा रेट काढून आणायला सांगतोय, तो बी राजकारणाचाच भाग झाला, व्हय का नाही. होय. हा मग आता जर तुम्ही आमच्या बाजूने तर तुम्ही पहिलं आमचं काम करायला पाहिजे, व्हय का नाही. होय. हे बघा राणा भाऊजी, आम्ही काही वाईट राजकारण खेळत नाही. तुम्ही जावा जाऊबाईसनी सोडून या, आमचं काय म्हणणं नाही बघा, पण हा पहिलं आमचं काम करा. चालतंय, मी आवरतो आणि जाऊन येतो. अहो काय गोदाक्का, किती वेळ झाला हो तुम्हाला चहा करायला सांगून. अहो नाही, अहो तुम्ही सांगितलं तवाच केलता, पण तुम्हीच लवकर खाली आला नाही सा. अच्छा, म्हणजे आता शिळा चहा देणार काय तुम्ही आम्हासनी. शिळा चहा म्हणजे ईश असतंय गोदाक्का, ईश. हे घ्या नवा बनवून आणा जावा. अहो आत्ताच केलाय. हे बरं आहे. आता नवा करून आणायला सांगितलं, आता खोटं बोलू नका. आत्ता काय म्हणला, आम्ही सांगून लय उशीर झाला म्हणून. जावा दुसरा नवा चहा करून आणा जावा. गोदाक्का काय हो, काय झालं. काय नाही, घेरी आली जराशी. हा आम्ही सांगितली काम की लगी घेरी आली बाय. जावा दुसरा चहा बनवून आणा. आणि हे साफ करायला पाठवा कुणाला तर. सांगते दादीला. लागले संतोष पॅनलचा संतोष पॅनलचा बंड्या, अरे काय झालं रे. कुठं काय हे सुकाळी सायकल पंक्चर झाल्या. अरे होय की पप्यादा, तुमच्या पुढे पंक्चर होणारच की. अरे विरोधकाची सगळी हवाच काढून घेतलीस की मारता. हा बापू, अहो तुम्हाला कळते पण गावाला कळना झाले ना अजून. माननीय परेश पाटलांसमोर सगळ्यांची हवा टाईटच होती. कळेल कळेल, आज आम्हासनी कळालंय, उद्या सगळ्या गावाला बी कळेल. होय 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 होय. अरे उद्या काय, आजच कळ समजस नाही. बर चला चला, काय आहे लय दमलोय आपण. हो, हो.
जरा चहा पाणी करू आपण. चला 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 या या महाराज. लय दमलो रे, लय दमलो. काय अर्ध गाव फिरून झाले आपलं, आता थोडस बाकी आहे. संघर्ष पॅनलचा हो सनिता, यो पप्प्या आपल्या नाकावर टिचून अख्या गावात गाड्या घुमवायची. अहो आपलं नाक कापल्यागत झाले ना. हा आता त्यात काय आहे नाक आपल्याकडे? अहो वहिनी, आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. आपल्या नेत्या आला नाहीत म्हणून आपण इथं थांबलोय. आणि यो पप्प्या सगळ्या गावभर जाऊन प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पोचालाय. हो सनिदा, काहीतरी बघा राव. हो काहीतरी करा. होय. मी काय म्हणतोय उद्या, आता वहिनीना यायला उशीर होतोय तर आपण सुरू करूया काय? हा चालते चालते. हे, काय चालतंय? हे म्हणजे बिना स्टिअरिंगची गाडी चालवल्यागत होणार नाही काय? अरे अहो तसं कुठं आहे? आता आपण काय आणि अंजली वहिनी काय समजा सारखंच आहे की. हा आपण समजा रॅली सुरू करूया वय. चला. हो 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 चला चला चला. मला पण गिरण चालू करायचे, नाही तर बायका डोसक्या बसतील माझ्या. चला वय एक काम करूया, आज कसं गावातल्या गावातच फिरूया, बसते राहू दे. हा चालते चल. वय उद्या वहिनी आल्यावर जाऊया बसत्यावर. हा आणि आता गावातल्या गावातच फिरायचं तर सायकल बी राहू दे. हा ठीक आहे ठीक आहे, ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्या, बाकीच्यांनी ठेवायचं. चला चला लवकर लवकर चला. आपण चालतच फिरूया. जय किसान पॅनलचा अरे जय किसान पॅनलचा अरे जय किसान पॅनलचा जय किसान पॅनलचा जय असो. जय किसान पॅनलचा जय असो. बापू, बिन नेत्याची रॅली. चला जरा डिवचून या. चला. तुम्ही कशाला तुमचं ब्लड प्रेशर वाढवता? ही बाई आहे का नाही, माझ्या अंगातला रक्त सपिल्याशिवाय का बसणार नाही. गाप चापे मुकड्यानं. जय किसान पॅनलचा अरे जय किसान पॅनलचा अरे जय किसान पॅनलचा. आमचं पॅनल जय किसान पॅनल. हा आणि आमचं चिन्ह आहे नांगर. हा तेव्हा नांगरालाच मत द्यायचं आठवणीनं. हा देणार की. बरं. अंजली कुठं आहे? आ? अंजली ते जरा कामात आहे तो. हा ज्या ठेवलं होतं त्यांच्यासाठी, आता वाया गेलं की. पुढल्या टायमाला मी नक्की सांगतो अंजली ताईसनी यायला. हा हा चला येऊ. चला येऊ. चला चला. विजय असो जय किसान पॅनलचा अरे जय किसान पॅनलचा. सरपंच झाले नाहीत तो पण विसरलेत काय? राजकारण अशी चीज आहे की भल्या भल्याने बिघडवते. हो नाही नाही, जय किसान पॅनल बिघडणाऱ्यातलं नाही. तुम्ही नुसतं नांगराला मत द्या बघा. हा? विश्वास ठेवा, तेवढं नांगरालाच मत द्या. चला येतो. चला. चल जय किसान पॅनलचा अरे जय किसान पॅनलचा अरे जय किसान पॅनलचा अरे जय किसान पॅनलचा जय किसान पॅनलचा. चला येऊ. तेव्हा नांगरालाच मत द्यायचं काय? हा चला चल. हा नमस्कार. हा यंदाच्या निवडणुकीमध्ये नांगरालाच मत द्यायचं. नांगराला मत म्हणजे इकासाला मत. हा काय बघायचं नव्हे. हा, बरे बरे चालतंय. हे सगळं खरं आहे, पण सरपंच बाई कुठे आहेत? आहो त्या कामातले बिझी आहेत. सरपंच व्हायच्या आधीच बिझी काय? आत्ताच आमच्यासाठी टाइम नाही, मग निवडणं काय मिळेल, टाइम मिळेल. तसं काय नाही, तुम्ही नांगरालाच मत द्या. होय. तुम्ही सगळे आपल्या गावातलीच. हा, हा? मावशी कसं काय आहे ना बरं? तेवढं नांगराला मत द्या. हा? चला चला. हा चला. हा काय नव्हत, समजासनी अंजली ताई पाहिजे झाल्या आणि त्याच येणार. तेच तर. कुठं आहे वहिनी? या की लवकर. चल 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 पटकन चल. हळू हळू. लाडू बस त्याचा लवकर बस आणि पटपट दूध प्यायचं. आपल्याला उशीर झालाय ना, टाइमपास करायचा नाही. कळलं? अजिबात नाही. रानाचा बाळ थांबला असेल की. हो. अरे अरे बाळा लाडू,
तुला का नाही आता चालतच जायला लागल बघ खरं. का ते रानाला सोडणार आहे आम्हाला. अरे जाऊबाई अहो काय हे किती वेळ लावलात तुम्ही. वाट बघून बघून कटावून निघून गेलं की. गेले असे कसे गेले. मी सांगितलं होतं त्यांना. असे कसे गेले. झोपी पटत पण नाही उचलत काही गोदाका गोदाका गोदाक्का काय झालं. काय झालं गोदाक्का. काय नाही ग, जराशी घेरी आली आणि सकाळपासून हातपाय गडल्यासारखं झालेत माझं. कसं अचानक. गोदाक्का तू काम करू नको. मी थांबू का. नको, काय नाही, मी ठीक आहे. ठीक आहे, मी रॅली करून लगेच येते घरी. पण तोवर तुम्ही काही घरातली कामं करू नका. राधाताईंना सांगा. बरं. हा देख रे लाडू, आपण निघूया. राणाजी आपल्याला न घेताच घे. अहो इथं आम्हाला भावी सरपंच भेटायला येणं महत्वाचं आहे. अहो पण गावाचा विकास होणं पण महत्वाचं आहे ना. व अहो ज्यांच्याकडे वेळ नाही ती विकास काय करणार. बर ठीक आहे, पण नांगराला मत द्या. रानाची काही गॅरंटी नाही. आपल्याला सोडणार म्हणत होता आणि सोडलंच नाही. अरे त्यांना कामं असतील म्हणून गेले असतील. ह्या बघा कशा आहेत. हो दादा, ते मला फक्त दर सांगा. साड्या वहिनी येऊन बघतील. दराचं काय हो, साडी कधी दर बदलतोय. तुम्ही नुसता पसंत करा, दर सांगतो मी. बरं ते मला अंदाजानं दर सांगा की. आपल्याकडे 300 पासून 3000 पर्यंत आहेत. पाहिजे ती घ्या. बरं ते वहिनी येतील आणि साड्या बघतील. चला येतो. आम्हाला तसंच सोडून इथे साड्या खरेदी करत बसल्या. अहो नाही ते वहिनींनी साड्यांचा दर काढायला सांगितलं होतं अर्जंट. मलाही अर्जंटच पोचायचं होतं, पण तुम्हाला त्याचं काय. बसा इथेच. अहो नाही. काय नवच, समद्यांना अंजली ताईंनाच भेटायचं होतं. अहो मग बरोबर आहे वहिनी, लोकांचं काय चुकलं त्यात. हा उमेदवार नको. अंजली वहिनी निवडणुकीला उभा आल्यात म्हणजे लोकांनी वाटणार की त्या भेटायला हवं काय. बापू कशी वाटली आपली बाईक रॅली. एकदम जबऱ्या. गावचा नेता कसा हवा. गावासाठी टाइम देणारा. पण हे बापू गावाला कळायला पाहिजे. कळते र, आपण जोर लावायचा. संघर्ष पॅनल शिवाय पर्यायच नाही. लवकरच कळ या गाववाल्यासनी. ए वगैरे गाड्या इकडनं तिकडे माय केल्या म्हणजे प्रचार होत नाही. तर बिन नेत्याचं सायकलवर फिरलं म्हणजे रॅली होत नाही काय. ए ए चला बाप यांच्या कुठं नादाला लागताय. अरे वहिनी आला. कुठं आहे. सॉरी 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 सॉरी. वहिनी वाट बघून बघून रॅली करून आलोय आम्ही. हो खरंच सॉरी. मी निघालेच होते, पण लाडूने इतका हट्ट केला ना की त्याला शाळेत सोडून येईपर्यंत मला उशीर झाला. आपण वहिनी आपलं पॅनल तोंडावर पडले की. सॉरी. अहो पण पॅनल काय कोणा एकट्याचं नाहीये, आपल्या सगळ्यांचं आहे ना. मग मी नाही आले तरी काय फरक पडतोय. अव लई फरक पडतोय. आता आम्ही फिरलोच की, खरं समद्यांना तुम्हीच पाहिजे. अहो समद्यांना वाटते तुम्ही त्यांच्या दारापतूर यावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांची विचारपूस करावी. अहो आपण जाहीर करून बी तुम्ही हजर नव्हता. लोकांनी लय वाईट वाटलं बघा. काही जणांनी तर सरळ सरळ राग व्यक्त केला वहिनी. आणि ह्या सगळ्याचा फायदा त्या पप्प्याच्या पॅनलला होणार आहे. सॉरी, खरंच माझं चुकलं. पण यापुढे मी काळजी घेईन, अशी चूक नाही करणार. अंजली वहिनी
संध्याकाळी भावाच्या मुलगीचा बारसा आहे, तुम्हाला यावं लागणार. हो येईन मी. लय वर्षांनी पोरगी जन्माला आल्या बघा घरी. गायकवाडच्या सुनेनं नाव ठेवावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे बघा. मोठ्यानं करणार आहे बारसं, तुम्हाला यावं लागणार. हो. आणि तुम्ही सर्वांनी पण या संध्याकाळी. चला येऊ मी. अंजली ताई हे एकदम भारी झालं बघा. हा म्हणजे आजची नाराजी घालवायचा आईचा चान्स आलाय. हे बघा अंजली ताई, आज संध्याकाळी बारशाला समध्या बायका येणार. हा तेव्हा तुम्ही पक्क यायचं, तेवढीच समध्यांची नाराजी दूर होईल. हो आणि मुलीचं बारस आहे, इतक्या मोठ्या स्वरूपात करतायत म्हटल्यावर आपण नक्की जायचं, चुकवायचं नाही. आणि राजकारण म्हणून नाही, एक चांगला क्षण म्हणून जायचं. तसं मी जाऊ पण जाऊ. हो नक्की जाऊया, या वेळेला नाही चुकवणार मी. आता जायचं प्रशांत. आज समध्यांकडे जाऊन उद्या वस्तीवर जाऊ की तिकडे. कसं आहे सासूबाई, जाऊबाई झाल्या काय नाहीतर आम्ही झालो काय, खरं एकच आहे बघा. हा पण सरपंच पद आपल्या गायकवाड घराण्यात आल्याशी मतलब आहे. तेव्हा तुम्ही जरा आम्हासनी खंबीर पाठिंबा द्या. अहो तुमचा लाडका थोरला तो बी आम्हासनी खंबीर पाठिंबा द्यायलाय, तेव्हा तुम्ही बी पाठिंबा द्या. काय वहिनी, राणा भाऊजी आलासा तुम्ही? चौकशी केली? होय केली की. ते 300 पासून 3000 पर्यंत दर सांगितलंय त्यांनी. अगो बाई एवढं महाग? तुम्ही पैशाची काय काळजी करू नका, तुम्ही म्हणत असेल तर घेऊन टाकू. नाही 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 राहू द्या, ते साडीचं राहूच द्या, कॅन्सलच करून टाकू. वहिनी मनात असेल तर घेऊन टाकू की. अहो नाही राणा भाऊजी, गणित ध्यानात घ्या. 300 रुपयांनी जरी म्हणलं का नाही आणि अख्ख्या गावाला वाटत नाही. हो नाही नाही, लई महागात जायलंय बघा ते खरं. कसं आहे राणा भाऊजी, हे इलेक्शनच्या खर्चाच्या नियमात जर बसवायचं असेल का नाही तर साडी प्रकरण कॅन्सलच करून टाकायला लागते. आपल्याला जर सच्चाईनं राजकारण करायचंय तर साडी कॅन्सल. राणा भाऊजी अहो तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नकासा. हे असलं साड्या बिड्या वाटून आमची जिंकून नाही यायचं. नाही वहिनी, ते एक बी काम झालं नाही ना व, म्हणजे तुमचं बी झालं नाही आणि अंजलीबाईंनी बी सोडता आलं नाही. आणि त्यात अंजलीबाईंनी मला दुकानाच्या बाहेर बघितलं. हो बाई, मग लाडूवर वरडत्यात तसं वरडल्या काय तुम्हासनी? नाही नाही वरडल्या नाहीत, पण नाराज झाल्या. हो देवा. हे बघा राणा भाऊजी, तुम्ही का नाही जाऊबाईंची राजकीय नाराजी एवढी मनावर घेऊ नकासा. त्या म्हणल्यात का नाही राजकारण घरात आलं की बंद, त्या घरात आल्या की नाराजी विसरून जात्याल बघा. तुम्ही टेन्शन घेऊ नकासा. आल्या. अहो राणा भाऊजी, जाऊबाई काय कशी झाली रॅली? झाली का सक्सेस? नाही नाही. हा आमच्या कानावर आलं म्हणा तुम्ही टायमात तिकडे पोचलच नाही म्हणून. तुमच्यापर्यंत बऱ्याच सगळ्या बातम्या पोहोचतात. बातम्या नाही खबऱ्या म्हणा. आमची चंदी गेलती हो दुकानात. दुकानात का खबर काढायला? जाऊबाई अहो आमच्यावर कशाला चिडताय तुम्ही? तुम्ही म्हणलाय का नाही राजकारण घरात आलं की बंद, जे काय करायचं ते बाहेर म्हणून. राजकीय राग काढायलाय बरं का तुम्ही आता आमच्यावर. मी कशाला रागवू तुमच्यावर? मग राणा भाऊजींवर. तुम्ही असले बालिश खेळ केव्हा बंद करणार आहात कोणास ठाऊक. घ्या आम्ही बालिश खेळ खेळायलोय म्हणा. सासूबाई राजकीय डाव काय तुमच्या सुनाला समजून झाल्यात बघा. आम्हाला राजकारण करणार आहेत. खरं राजकारण तर आम्ही करणार आहे. हा पण तुमचा थोरला कायम आमच्या ऐकण्यात राहील असा आशीर्वाद तेवढा द्या.